वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सायंटिफिक ब्रेक मेक मिरॅकल विथ सायन्स. तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत लेन्सवरचे सर्व काही एक्झाम्पल, सॉल्व्ड एक्झाम्पल आणि अनसॉल्व्ड एक्झाम्पल. हे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने फार महत्वाचे आहेत. 3 मार्कासाठी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो आणि न्यूमरिकल म्हणल्यावर आपण जर न्यूमरिकल ॲज इट इज सॉल्व्ह केला तर 3 आउट ऑफ 3 किंवा त्या क्वेश्चनसाठी आपल्याला आउट ऑफ मार्क पडू शकतात. तर आजचा हे लेक्चर फार इम्पॉर्टंट आहे. First example, an object is placed at a distance of 20 cm from a convex lens. If the height of the object is 5 cm and the focal length of the lens is 10 cm, what will be the position, size and nature of the image? How much bigger will the image be as compared to the object? Now, यामध्ये given काय आहे? तर काय म्हणले की ऑब्जेक्टचं डिस्टन्स दिले 20 सेंटीमीटर. लेन्स कोणती आहे? कॉन्व्हेक्स लेन्स. आता ही जर आपली समजा लेन्स असेल, इथे आपण लेन्स असेल आपली ही, तर ह्या लेन्सच्या आपण ह्या साईडला इथे आपण ठेवतो ऑब्जेक्ट. म्हणजे आपलं साइन कन्व्हेन्शन काय येणार? इकडून जेव्हा आपण इकडे जातो, म्हणजेच आपण जेव्हा लेफ्ट साईडला जातो तेव्हा काय असं साइन कन्व्हेन्शन? निगेटिव्ह. त्यामुळे आपण ऑब्जेक्ट डिस्टन्स यू किती घेतलं? -20. If the height of the object is 5 cm, म्हणजे काय आलं आपलं h1 = 5 cm, focal length is 10 cm, f is equal to 10 cm. तर आपल्याला काय फाइंड आउट करायचंय? इमेज डिस्टन्स v, हाईट ऑफ द इमेज फाइंड आउट करायची आहे h2 आणि आपल्याला करायचंय मॅग्निफिकेशन. नाउ लेन्स फॉर्म्युला काय आहे आपला? 1/v - 1/u = 1/f. आपल्याला इथे फाइंड आउट करायचं v, u दिलाय, f दिलाय. 1/v = 1/f plus 1/u. तर 1/f plus 1/u आपण इथं व्हॅल्यू पुट केल्या 1/10 प्लस 1/-20. इथं आपण जर छेद समान केला म्हणजेच आपण काय केलं? इथे 20 केला. आपण इथे केला 20. तर इथे काय येणार? 2 आणि इथे येणार -1. 2 - 1 1 1/20 म्हणजे v काय आला? 20 सेंटीमीटर. v काय आला? 20. पण हा 20 कसा आला आहे? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह साइन इंडिकेट्स दॅट. पॉझिटिव्ह साइन काय इंडिकेट करतं? की जर आपली ऑब्जेक्ट, आपण जर ऑब्जेक्ट ह्या साईडला ठेवला असेल लेन्सच्या जर आपण ऑब्जेक्ट लेफ्ट साईडला ठेवला असेल तर आपली इमेज पॉझिटिव्ह आली, म्हणजे आपली इमेज लेन्सच्या राईट साईडला तयार झाली आहे. लेन्सच्या राईट साईडला तयार झाली, इकडच्या ह्या साईडला कुठेतरी आपली इमेज तयार झाली आहे. याचा अर्थ काय? आपला नेचर ऑफ इमेज हुडकायला लावलं होतं, तर ते काय आपल्याला आलं आहे? पॉझिटिव्ह. तर आता अजून आपल्याला काय सांगितलंय? हाईट आणि मॅग्निफिकेशन हुडकायचंय. त्यासाठी आता मॅग्निफिकेशन इज इक्वल टू h2/h1 दॅट इज v/u. मॅग्निफिकेशनचे आपण 2 फॉर्म्युले बघितले होते, एक इन टर्म ऑफ h आणि एक इन टर्म ऑफ ऑब्जेक्ट आणि इमेज डिस्टन्स. नाउ मॅग्निफिकेशन v/u, v ची व्हॅल्यू आता काढली आपण 20, u ची -20, मॅग्निफिकेशन आलं -1. पण मॅग्निफिकेशन इज इक्वल टू काय? h2/h1 म्हणजे h2/h1 आलं -1 म्हणजे h2 काय आला इथं? हे 5 जे आहे, h1 आपल्याला 5 सेंटीमीटर दिलेलं आहे, हे 5 गेले इकडं म्हणजे h2 आला -5. h2 हे 2 आहे, h2 आला -5 सेंटीमीटर. तर मायनस साइन काय इंडिकेट करते? आपल्याला क्वेश्चन मध्ये काय विचारलंय? नेचर विचारलाय. म्हणजे मायनस साइन काय इंडिकेट करतं? तर हे काय आहे? इन्व्हर्टेड आहे. इमेज काय आहे? इन्व्हर्टेड आहे. म्हणजे इथं नेचर काय आलं? इमेज इज रियल अँड इन्व्हर्टेड अँड अदर साइड ऑफ द लेन्स. आणि याची साईज म्हणलं तर h1 किती होती आपली? 5 सेंटीमीटर आणि h2 पण किती आहे? h2 काय? -5. पण मॅग्निट्यूड जर विचारात केले तर दोन्ही सेम आहे, म्हणजे ह्याची जी इमेजची साईज आहे ती ऑब्जेक्टच्या साईज इतकीच आहे. हे एक्झाम्पल असं सॉल्व्ह करायचंय. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल मध्ये काय म्हणलंय की फोकल लेंथ दिली आहे कॉन्व्हेक्स लेन्सची. काय दिली आहे? फोकल लेंथ दिली आहे 20 सेंटीमीटर. तर पॉवर विचारली आहे. आपल्याला माहिती पॉवरचा फॉर्म्युला काय आहे? 1/f. बट f म्हणजे फोकल लेंथ कशामध्ये हवी आपल्याला? इन मीटर. म्हणून पहिल्यांदा आपण फोकल लेंथ मीटर मध्ये केली. 20 सेंटीमीटर इज इक्वल टू 0.2 मीटर. 0.2
2 मीटर, कारण 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. हे तर आपल्याला माहिती आहे, इक्वल टू 100 सेंटीमीटर. 1 बाय 0.2 म्हणजेच 10 बाय 2 म्हणजे काय आलं 5. पण ते युनिट लिहिणं फार महत्वाचं आहे. युनिट लिहिलंच पाहिजे, नाहीतर आपला मार्क कट होऊ शकतो. तरी आपल्या पॉवरचं इथं युनिट काय लेन्सच्या? डायोप्टर, 5 डायोप्टर. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये काय म्हणलंय? डॉक्टर हॅज प्रिस्क्राइब्ड अ लेन्स हॅव्हिंग अ पॉवर. इथे पॉवर दिली आहे. पॉवर किती दिली आहे? 1.5 डायोप्टर. What will be the focal length and what is the type of lens and what is the defect in vision? Now, आता आपल्याला दिली आहे पॉवर. पहिल्यांदा आपण काय काढूया त्याच्यावरून? फोकल लेंथ. आपल्याला माहिती आहे फोकल लेंथ F इज इक्वल टू काय आहे? 1/p. F इक्वल टू काय आहे? 1/p. पण 1/p, p दिलाय 1.5. मग 1/1.5 म्हणजे 10/15. याचा आन्सर काय आलं? 0.67. त्याची युनिट मी मीटरच का लिहिलं? कारण आपल्याला माहितीये जेव्हा आपण पॉवर काढत असतो तेव्हा आपण 1/f घेतो, पण ते f कंपल्सरी आपल्याला कशामध्ये हवे? मीटरमध्ये. म्हणून हे आलं 0.67 मीटर. म्हणजेच फोकल लेंथ काय आली आपली इथं? पॉझिटिव्ह आली. पॉझिटिव्ह फोकल लेंथ म्हणजे काय आहे आपला? कॉन्व्हेक्स लेन्स. काय आहे आपला? कॉन्व्हेक्स लेन्स आहे ही. आणि कॉन्व्हेक्स लेन्सचा जर यूज करत असेल तर आपला हा डिफेक्ट इन विजन काय? हा आपला डिफेक्ट इन विजन काय आहे? डिफेक्ट इन विजन हायपरमेट्रोपिया. काय आहे आपला हा? हायपरमेट्रोपिया. This. Now next. 5 centimeter high object is placed at a distance of 25 centimeter from a converging lens of a focal length 10 centimeter. Determine the position, size and the type of image. इथे गिवन काय आहे बघा. पहिल्यांदा काय म्हणलंय? 5 सेंटीमीटर हाय. म्हणजे आपल्याला ऑब्जेक्टची हाईट दिली आहे. h1 दिले 5 सेंटीमीटर, लिहिला आम्ही. नंतर ॲट अ डिस्टन्स ऑफ 25 सेंटीमीटर म्हणलंय. म्हणजे आपल्याला यू दिले 25 सेंटीमीटर. आता आपल्या लेन्सच्या आपण लेफ्ट साइडला ऑब्जेक्ट प्लेस करतो, त्याच्यामुळे आपल्याला काय घेणार आपण इथं? -25 घेतलं. ओके. फोकल लेंथ किती दिली आहे? 10 सेंटीमीटर, 10 दिली आहे. तर आपल्याला काय काढायचं आहे? एक तर आपल्याला व्ही काढायचं आहे, H2 काढायचं आहे आणि त्याचं नेचर ही फाइंड आउट करायचं आहे. नाउ 1/f इक्वल टू 1/v मायनस 1/u. हा काय आहे आपला लेन्स फॉर्म्युला? आपण ते यूज करणार आहोत. F माहितीये, U माहितीये, V माहित नाही. मग आपण काय केलं? 1/v हे इकडे नेलं. 1/v इक्वल टू 1/u, 1/f प्लस 1/u. तर आपण इथे 1/v इज इक्वल टू इथे काय आलं? 1/10 प्लस 1/-25. हे u ची व्हॅल्यू आहे. 1/-25 या u ची व्हॅल्यू आहे. नाउ 1 मग हे जेव्हा आपण छेद समान करतो तेव्हा आपल्याला काय भेटतं? 1/v इज इक्वल्स टू 3/50 सेंटीमीटर. 3/50 सेंटीमीटर. मग 1/v इज इक्वल टू 3/50. तर v इज इक्वल टू म्हणजे आपण ह्याचा काय केलाय? इनव्हर्स. मग ह्याचा इनव्हर्स केला किती आलं? 50/3. 50/3 म्हणजे 16.7 16.7 सेंटीमीटर आपल्याला भेटली v. एक झालं सॉल्व. आता आपल्याला काय करायचं? त्याची साईज, टाईप हे सगळंच फाइंड आउट करायचं. तर साईज फाइंड आउट करायचं म्हणजे काय? आपल्याला आता मॅग्निफिकेशनच्या फॉर्म्युल्यावर यावं लागणार. मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला आपला काय आहे? H2/H1. H2/H1 इज इक्वल्स टू V/U. H2/H1 इज इक्वल्स टू V/U. आता V/U काय आहे? हे आपण फाइंड करू शकतो. V आपल्याला माहिती आहे, U आपल्याकडे आहे, H1 आहे. H2 is equal to V/U into H1. V किती आहे? 50/3. U किती आहे? -25. H1 किती दिले तुम्हाला? 5 सेंटीमीटर. मग हे जेव्हा आपण सॉल्व करतो हे कॅल्क्युलेशन तेव्हा काय आलं? -3.3 सेंटीमीटर. काय आलं? -3.3 सेंटीमीटर. तर हे मायनस आहे म्हणजे काय आहे? ही इमेज कशी आहे? इन्व्हर्टेड. इमेज कशी आहे ही? इन्व्हर्टेड आहे. पुन्हा रियल आहे आणि कशी आहे? स्मॉलर दॅन द ऑब्जेक्ट आहे. पण आपली H1 किती आहे? 5. H2 किती आली?
3.3 म्हणजे ही कशी आहे स्मॉलर दॅन द ऑब्जेक्ट रिअल आणि इन्व्हर्टेड इमेज आहे. रिअल आणि इन्व्हर्टेड इमेज आहे. हा आपण जे पहिला क्वेश्चन सॉल्व्ह केला ना त्यासारखाच आहे सेम क्वेश्चन. नाव फिफ्थ 3 lanes having a power 2, 2.5 and 1.7 diopter. 2, 2.5 and 1.7 diopter are kept touching in a row. What is the total power of lens? What is the total power of lens? Now, total power काढायची म्हणजे आपण फॉर्म्युला बघितला होता काय P is equals to P1 plus P2 plus P3 म्हणजे काय एकदम सिंपल addition of individual power of lens gives a total power. मग 2D 2 diopter plus 2.5 diopter plus 1.7 ह्या सर्वांचे ऍडिशन केल्यानंतर आपल्याला काय भेटतं 6.2 डायोप्टर म्हणजे आपली टोटल कॉम्बिनेशन ऑफ लेन्स कॉम्बिनेशन ऑफ पॉवर ऑफ लेन्स ही किती आली 6.2 डायोप्टर. नाव सिक्स्थ एक्झाम्पल हे सगळे तुमच्या एक्सरसाइज मध्ये आहेत प्रॉब्लेम्स. An object placed 60 centimeter from a lens having a virtual image 20 centimeter in front of lens. What is the focal length of lens? It's a converging lens or a diverging lens. Okay. इथे आपल्याला गिवन मध्ये काय दिलंय U दिलाय. U म्हणजे काय आहे ऑब्जेक्ट डिस्टन्स -60 सेंटीमीटर. पुन्हा V पण दिलाय काय ते इमेज डिस्टन्स -20 सेंटीमीटर. आणि F काढायचा आहे आणि F काय करायचं आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आपला फॉर्म्युला लेन्स फॉर्म्युला फार इम्पॉर्टंट आहे. तो भरपूर जवळपास मोस्टली सगळ्याच प्रॉब्लेम मध्ये आपण तोच फॉर्म्युला यूज करून आपण हे काढत आहोत. आपला काय 1/f इज इक्वल्स टू 1/v मायनस 1/u 1/v मायनस 1/u. मग व्हॅल्यू पुट करा. v ची काय -20 u ची -60 1/-20 मायनस 1/-60 इथे आपण छेद समान करून घेऊया 60. मग इथे काय आलं आहे मध्ये 20 into 3 तसं 1 into 3 -3 इथे मायनस ऑफ मायनस प्लस झालं -3 + 1 -2 2/60 means 2 1s are 2 30 are 60 -1/30 ही काय झाली -1/30 1/f झालं. हे सगळं काय होतं 1/f. ह्याचा इन्व्हर्स केला याचा पण इन्व्हर्स केला मग f इक्वल टू काय आलं -30 म्हणजे याचं मॅग्निट्यूड आलं 30. फोकल लेंथ आहे आपली 30 सेंटीमीटर पण इथं हे मायनस साइन आहे. हे निगेटिव्ह साइन काय हे निगेटिव्ह साइन आपल्याला काय इंडिकेट करतं की ही कॉन्केव लेन्स आहे. ही कोणती लेन्स आहे कॉन्केव. कॉन्केव म्हणजेच काय डायव्हर्जिंग. कॉन्केव म्हणजे काय डायव्हर्जिंग लेन्स. आपल्याला काय म्हणले इट्स अ कॉन्व्हर्जिंग लेन्स और डायव्हर्जिंग लेन्स. मग आपली कोणती आहे ही लेन्स डायव्हर्जिंग लेन्स आहे डायव्हर्जिंग लेन्स. तर असे हे प्रॉब्लेम्स आहेत हे न्यूमरिकल्स आपल्याला एक्झाम मध्ये येतात आणि हे आपले एकदम म्हणजे कन्फर्म मार्क आहे. त्याच्यामुळे तुम्ही हे सगळे न्यूमरिकल प्रॅक्टिस करा आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना सर्वांना शेअर करा. थँक्यू.